आपली वर्कआउट स्प्लिट कशी असली पाहिजे, वर्कआउटमध्ये चेंजेस कधी करायला पाहिजे, कुठली वर्कआउट स्प्लिट आपण फॉलो करू शकतो. तसं बघायला गेलो तर सर्वच वर्कआउट स्प्लिट ह्या बेस्ट आहेत. वर्कआउट स्प्लिट्स या आपल्याला मदत करतात आपला वर्कआउट प्लॅन एडिट करण्यासाठी. आपण स्वतः सुद्धा आपली वर्कआउटची स्प्लिट रेडी करू शकतो. इट्स टोटली डिपेंड ऑन आपला डेलीचा रुटीन. मी बरेच जणांना बघितलं आहे की ते प्रत्येक वीकमध्ये डिफरंट एक्सरसाइज करत असतात. एक्सरसाइज या सिलेक्टिव्ह असल्या पाहिजेत आणि नेहमी त्याच फॉलो केल्या पाहिजेत विथ प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. एक्सरसाइज प्रत्येक टायमाला चेंज केल्या तर मसलची ग्रोथ खूप स्लो होते किंवा थांबते. ज्या एक्सरसाइज आपण सिलेक्ट केल्या आहेत त्यांना प्रॉपर फॉर्ममध्ये परफॉर्म करून आपण हळूहळू त्याच्यामध्ये परफेक्ट होत जातो. एक प्रकारे आपण त्या एक्सरसाइजमध्ये मास्टर होतो आणि त्या मास्टर एक्सरसाइजच्या मदतीने आपल्या मसलची ग्रोथ फास्ट आणि खूप चांगली होते. बिकॉज ऑफ मसल माइंड कनेक्शन खूप चांगला झालेला असतो. बॉडी बिल्डिंग आणि नॉर्मल फिटनेस या दोघांसाठी पण सेम म्हणजे बेस्ट सिलेक्टिव्ह एक्सरसाइज केल्या पाहिजे विथ प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड.